जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात 28 अत्याधुनिक नवीन वाहने दाखल करण्यात आली। या वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले। यामुळे सायबर गुन्हे व गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले। तसेच उपविभागीय स्तरावर अत्याधुनिक कमांड सेंटर उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। समृद्धी महामार्ग व इतर राष्ट्रीय महामार्गांवर अपघात झाल्यास मदतीसाठी ही नवीन वाहने अत्यंत उपयुक्त ठरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। गुन्हेगारी नियंत्रण, आपत्कालीन सेवा व वाहतूक व्यवस्थापन अधिक गतिमान होणार आहे। तसेच श्रीगोंदा व श्रीरामपूर येथील कामांना गती मिळाल्याने जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार असल्याचेही श्री घारगे यांनी सांगितले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, उपविभागीय महसूल अधिकारी माणिक आहेर, शिर्डी नगराध्यक्षा जयश्री थोरात, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, एपीआय येसेकर, एपीआय सागर काळे, तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते।